तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, आईएएस बनो और देश को संभालो. युलर्स थेरम बघा. स्टेप टू फाइंड सोल्युशन ऑफ युलर्स थेरम. तर युलर्स थेरमचा स्टेप कशा आहे सोल्युशन फाइंड करायचे. आता या मी शॉर्टकटमध्ये लिहिलेलं आहे बघा. तर फर्स्ट आपल्याला काय करायचं इक्वेशन कंपेअर करायचं. यू इज इक्वल टू एक्स रेस टू एन एफ वाय बाय एक्स. वाय बाय एक्सच्याच फॉर्ममध्ये पाहिजे जे फंक्शन आहे ते एक्स वाय बाय एक्सच्या फॉर्ममध्ये पाहिजे. एक्स रेस टू एन पॉवर पाहिजे ह्या फॉर्ममध्ये इक्वेशन आपल्याला पाहिजे. तर बघा स्टेप 1 काय आहे. स्टेप 1 त्यांनी काय दिलेले जे साइन इनवर्स कॉस इनवर्स कोसेक इनवर्स आणि टॅन इनवर्स हे जे असणार आहे हे मल्टिप्लाय ऑन यू साइड इट बिकम साइन यू कॉस यू कोसेक यू टॅन यू. आता बघा जर इथं एक्स रेस टू एन इथं जर साइन इनवर्स किंवा कॉस इनवर्स असेल त्याला आपल्याला इकडं मल्टिप्लायला घेऊन जायचं यू कडे. त्याच्यानंतर स्टेप 2 काय आपली टेक एक्स कॉमन. आता एक्स आहे ना तो आपल्याला कॉमन घ्यायचा आहे बघा. तर मी तुम्हाला पुढे सांगतो कसा घ्यायचा आहे. त्यानंतर स्टेप 3 काय आपली फाइंड द पॉवर ऑफ एक्स इज नथिंग बट एन. ती जी पॉवर आपण फाइंड करणार आहे ती काय असणार आहे आपली एन असणार आहे. त्यानंतर आपण स्टेप 4 आपण काय करणार आहे फॉर एक्झाम्पल यू इज इक्वल टू साइन यू. सपोज आपण साईनला तिकडं मल्टिप्लायला घेऊन गेलो तर यूला मग तो काय आपला एफ ऑफ यू झाला एफ ऑफ यू. मग ते यू ॲज एफ ऑफ यू घेतला आपण बरोबर. मग आता त्याचं आपण फर्स्ट काय करणार डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार एफ डॅश ऑफ यू. त्यानंतर स्टेप 5 बघा काय करायची. स्टेप 5 एक्स डॅबा यू बाय डॅबा एक्स प्लस वाय डॅबा यू बाय डॅबा वाय इक्वल टू एन मल्टिप्लाय बाय एफ ऑफ यू अपॉन एफ डॅश ऑफ यू. बरोबर आपल्याला ही व्हॅल्यू फाइंड करायची आहे. त्यानंतर ती कशी फाइंड करायची जी व्हॅल्यू येईल त्याला कसं काय म्हणायचं जी ऑफ यू. ओके जी ऑफ यू. त्याच्यानंतर स्टेप 6 आपल्याला काय करायचे एक्स स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा वाय इंटू डॅबा एक्स प्लस वाय स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू डॅबा वाय स्क्वेअर इक्वल टू जी ऑफ यू. आता ही खाली जी आपण व्हॅल्यू घेतली जी ऑफ यू याचा आपल्याला परत इथं डेरिव्हेटिव्ह घेऊन मायनस करायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे शोध ॲड करायला ते इक्वेशन त्यांनी लावलं आहे ते आपल्याला इथं भेटणार आहे. वी गेट फायनल सोल्युशन. एवढा कमीत कमी 6 स्टेप आहे. 6 स्टेपमध्ये युलर्सचा आन्सर भेटतं. तर बघा आता खाली आपण एक्झाम्पल सॉल्व करू. बघा आता इथं तुम्हाला आहे ना रिमेंबर यू नो आयडेंटिटी ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला अल्सो द डबल फॉर्म्युला. इथं तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले त्यांची आयडेंटिटी माहीत पाहिजे आणि त्यांचे डबल फॉर्म्युले तुम्हाला माहीत पाहिजे आपल्याला फायनल सोल्युशन भेटण्यासाठी. आता बघा फर्स्ट आपण बेसिक्स बघू. आता बेसिक्स काय यू इज अ होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री एक्स अँड वाय. यू इज अ होमोजिनियस फंक्शन. यू हा होमोजिनियस फंक्शन आहे डिग्री एक्स अँड वाय. देन एक्स डॅबा यू बाय डॅबा एक्स प्लस वाय डॅबा यू बाय डॅबा वाय इक्वल टू एन यू असतो. त्यानंतर यू इज इक्वल टू एक्स रेस टू एन एफ वाय बाय एक्स ह्या ऑलवेज ह्याच फॉर्ममध्ये पाहिजे आपल्याला. हे होमोजिनियस इक्वेशन जे आहे बेसिक्स युलर्स थेरम या फॉर्ममध्ये पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला काय फाइंड करायचं एक्स स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर प्लस 2xy डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स डॅबा वाय प्लस वाय स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा वाय स्क्वेअर इक्वल टू एन मायनस 1 इक्वल टू यू. आता इथे एनला आपण काय पुट करणार आहे जी ऑफ यू. तर बघा खालील आपण जे एक्झाम्पल घेणार आहे खालील जे एक्झाम्पल घेणार आहे हे एक्झाम्पल 2024चं लेटेस्ट एक्झाम्पल आहे. तर बघा आपण इथे घेतलं त्यांनी साइन इनवर्स यू इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स प्लस वाय अपॉन रूट एक्स प्लस रूट वाय. देन प्रूव्ह दॅट एक्स स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर प्लस 2xy डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स डॅबा वाय. त्यानंतर डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स डॅबा वाय प्लस वाय स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा वाय स्क्वेअर इक्वल टू आपल्याला हे शोध ॲड करायचं आहे. तर आता बघा जे आपण यूचं फंक्शन आहे ते आधी आपण खाली राईट केलं. यूचं फंक्शन ते आपण खाली राईट केलं. यू इज इक्वल टू साइन इनवर्स रूट एक्स प्लस वाय अपॉन रूट एक्स प्लस रूट वाय. आता बघा आता इथं जो हा साइन इनवर्स आहे हा साइन इनवर्स मी याला इकडं मल्टिप्लायला नेलं. बघा इकडं मल्टिप्लायला नेलं आपले फर्स्ट स्टेप ती आहे. मल्टिप्लाय केल्यानंतर इथं मला काय भेटलं साइन यू. हा साइन इनवर्स इकडे येताना काय झाला साइन यू झाला बरोबर. आपली फर्स्ट स्टेप होती यू इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स प्लस वाय अपॉन रूट एक्स प्लस वाय. तर इथे रूट राहिले रूट एक्स प्लस वाय. ओके हे आपण आता फर्स्ट स्टेप इकडे काय केले मी साइन इनवर्सला इकडे मल्टिप्लाय केलं काय आलं साइन यू आलं बरोबर.
आता त्यानंतर आपण हे ब्रॅकेट तसंच राहिलं √x प्लस √y. त्याच्यानंतर आपल्याला काय सेकंड स्टेप इथं काय करायची, टेक एक्स कॉमन घ्यायचा. आता मी एक्स कॉमन घेतला बघा, तर साइन यू ॲज इट इज आणि इथं एक्स कॉमन घेतलं, इथं काय उरला 1 प्लस इथं काय आला y याच्या अपोजिटला गेला y/x. त्याच्यानंतर इथं मी ही जी पॉवर आहे √x म्हणजे किती असतो, म्हणजे 1/2 याची पॉवर असते, बरोबर ना, म्हणजे पॉवर असते. तर मी याला काय केलं √1 प्लस √y अपॉन √x हे मी केलं. त्याच्यानंतर ही जी पॉवर आहे ही डिनॉमिनेटरला वर न्यूमरेटरला गेल्यावर काय होईल मायनस होणार आहे. न्यूमरेटरला गेल्यावर मायनस होईल. त्याच्यानंतर आता इथं काय केलं आपण 1 - 1/2 इक्वल टू हे का आलं 1/2 आली. मग पॉवर आपण मायनस केली, हे किती आली 1/2. ही इक्वेशन मी ॲज इट इज इथं राईट केलं. आता त्यानंतर बघा, आता आपण कंपेअर करू. आता इक्वेशन कंपेअर करू. या जे आपलं याचा फॉर्म्युला आहे युलर्स थेरमचा, त्याच्याबरोबर आपण कंपेअर केलं बघा. आता यू काय आला आपला, यू आपला आला साइन यू. त्याच्यानंतर एन काय आला आपला 1/2. आता बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला काय फाइंड करायचा, नंतरची स्टेप काय आपल्याला फाइंड करायचा, एक्स ड्या/x प्लस वाय ड्या/y इज इक्वल टू एन ऑफ यू. म्हणजेच काय असणार इथं, याची व्हॅल्यू काय असणार आहे जी ऑफ यू, बरोबर. आता तो जी ऑफ यूचा फॉर्म्युला बघा. आता हा जी ऑफ यूचा फॉर्म्युला इथं, तो फॉर्म्युला काय आहे, एन इंटू एफ ऑफ यू अप इंटू एफ डॅश ऑफ यू. मग आता त्याचा मी घेतो. आता बघा 1/2 एनचा व्हॅल्यू काय 1/2 एफ ऑफ यू म्हणजे किती साइन यूचा डेरिव्हेटिव्ह काय येईल एफ डॅश ऑफ यू इक्वल टू कॉस यू. हे काय आलं 1/tan यू, बरोबर. हे काय आलं 1/tan यू आलं. आता त्यानंतर बघा नेक्स्ट स्टेप आपली काय आहे, आपल्याला आता ह्यो काय आला आपला जी ऑफ यू आला बघा. हा जी ऑफ यू आला, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला जी ऑफ यू 1/2 सेक्स स्क्वेअर यू. आता हे डेरिव्हेटिव्ह आला. आता तुम्ही म्हणशाल हा जी ऑफ यू हे का केलं, तुम्हाला जर शेवटची स्टेप आपली नेक्स्ट स्टेप आपल्याला जे लास्ट आन्सर काढायचं असतं, त्याला जी फायनल आन्सर काढायला जी स्टेप असते ती बघा, जी ऑफ यू ब्रॅकेट जी डॅश ऑफ यू -1 ही स्टेप आहे. मग ते जी ऑफ यूला मग आपण जे वरच्या स्टेप जी ऑफ यूला पाहिजे आपल्याला, त्यासाठी मग आपण वरच्या स्टेप आधी करून घेतल्या. मग जी ऑफ यू जी डॅश ऑफ यू काढून घेतलं. त्याच्यानंतर आपण आता बघा इथं मी या फॉर्म्युलेमध्ये याचा फॉर्म्युला काय आहे, जी ऑफ यू जी डॅश ऑफ यू -1. आता मी काय याला व्हॅल्यू पेट केली, जी ऑफ यूची व्हॅल्यू काय 1/2 tan यू. आता जी डॅश ऑफ यूची व्हॅल्यू काय 1/2 सेक्स स्क्वेअर यू -1 हे, बरोबर. आता आता बघा इथं सेक्स स्क्वेअर यू पण आपल्याला इथं टॅन यूच्या आपल्याला प्रूव्ह दॅटमध्ये टॅन यू दिलेला आहे. तर आपण मी काय करतो इथं सेक्स स्क्वेअर यूची आयडेंटिटी वापरतो. त्याची काय आहे 1 + tan स्क्वेअर इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर यू, बरोबर ना. मग आता मी इथं बघा, मी आता टाकतो व्हॅल्यू 1/2 tan यू, बरोबर. मग इथं मी व्हॅल्यू टाकली 1/2 ॲज इट इज. इथं काय टाकली 1 + tan स्क्वेअर यू आणि -1 बघा. आता त्यानंतर हा 1/2 आणि हा -1 मायनस होईल. काय येईल -1/2. मग हा 1/2 tan स्क्वेअर इथं ॲज इट इज आला आणि हे ॲज इट इज आलं खाली. आता त्यानंतर बघा, आता मी काय केलं, हा 1/2 याला मध्ये मी मल्टिप्लाय केलं. हा काय आला 1/4 हा tan क्यूब -1/4 हा tan यू हे आलं. आता टेक कॉमन 1/4 आपण कॉमन घेऊ. जिथं 1/4 कॉमन घेतला तर tan क्यूब यू -tan यू हे आपल्याला फायनल सोल्युशन भेटलं. हेन्स प्रूव्ड. हे खूप इम्पॉर्टंट इक्वेशन आहे बघा, 2024ला आलेलं आहे. आपलं प्रूफ झालं. खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे आणि ईझी पण आहे, खूप ईझी. याच्यात ऑलरेडी तुम्हाला इथं 4 मार्क्सचं इक्वेशन आहे, 4 मार्क्स भेटून जातील. आता त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण 2024चं नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आलेलं. तर बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं बी. इफ यू इज इक्वल टू tan इनव्हर्स x क्यूब प्लस y क्यूब अपॉन x मायनस यू, देन प्रूव्ह दॅट x स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा x स्क्वेअर प्लस 2xy डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा x डॅबा y प्लस y स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा y. आता इथं प्लस आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे 1 - 4 साइन स्क्वेअर यू अपॉन साइन 2. आता इथं क्वेश्चनमध्ये प्रिंट मिस्टेक दिली, इथं साइन स्क्वेअर दिले, साइन स्क्वेअर तिथं साइन 2u आहे, लक्षात घ्या. आता पहिली स्टेप काय आपला u इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ही इक्वेशन आपण राईट करून घेतलं. त्यानंतरची स्टेप का हा जो टॅन इनव्हर्स इकडे आपल्याला मल्टिप्लाय न्यायचा आहे. मग हा काय आला टॅन यू इक्वल टू
ही इक्वेशन मी ॲज इट इज लिहिलं एक्स क्यूब प्लस वाय क्यूब अपॉन एक्स मायनस वाय बरोबर. आता त्यानंतर बघा टेक एक्स कॉमन आपल्याला काय घ्यायचं आहे एक्स कॉमन घ्यायचा आहे. मग आपण एक्स कॉमन घेतला टॅन यू ॲज इट इज एक्स कॉमन घेतला मग एक्स क्यूब बाहेर आला इथं 1 प्लस वाय क्यूब अपॉन एक्स क्यूब याचा डिनॉमिनेटरला जाईल. खाली पण मी एक्स कॉमन घेतला 1 मायनस वाय बाय एक्स इक्वेशन आलं बरोबर. आता इथं बघा एक्सची पॉवर काय इथं 1 आहे. मग आता ती वर डिनॉमिनेटरला 1 येते वर मायनस गेल्यावर मायनस होईल बरोबर. वर गेल्यावर न्यूमरेटरला गेल्यावर पॉवर मायनस होईल बरोबर. मग तुम्ही म्हणशील इथं मायनस कसं काय होईल तर बघा इथं एक्स आणि इथं एक्स हे दोन्ही बेस सारखे मग 3 मायनस 1 2 होईल म्हणजे इथं काय आला एक्स स्क्वेअर बाकी ॲज इट इज सेम राहील इक्वेशन बरोबर. आता आपण कंपेअर करू इथं एक्सची व्हॅल्यू आपल्याला भेटली का मग ती एक्सची जी पॉवर असेल ती काय असेल आपली एन म्हणजे एनची व्हॅल्यू काय आली आपली 2 आणि यू काय आला आपला टॅन यू. टॅन यूच म्हणजेच काय एफ ऑफ यू. आता त्यानंतर आपल्याला काय फाइंड करायचं एक्स डॅ बाय यू अपॉन डॅ बाय एक्स प्लस वाय डॅ बाय यू अपॉन डॅ बाय वाय हे काय आलं याचं फॉर्म्युला काय एन एफ ऑफ यू अपॉन एफ डॅश यू हा फॉर्म्युला आहे. तर बघा एफ ऑफ यू आपला काय टॅन यू आणि एफ डॅश यू आपला काय सेक्स स्क्वेअर यू आणि एन काय आपला 2. आता जर बघितलं जर टॅन यू आपण साइन आपण कॉस लिहू शकतो बरोबर आणि सेक्स स्क्वेअर यू काय असतो 1 आपण कॉस स्क्वेअर यू. आता 2 मल्टिप्लाय साइन स्क्वेअर आपण कॉस स्क्वेअर इंटू आता हा कॉस स्क्वेअर आहे वर गेल्यावर न्यूमरेटरला नुसता कॉस स्क्वेअर यू होईल मग कॉस आणि एक कॉस कॅन्सल झाला तर फक्त काय उरला 1 कॉस उरला मग काय 2 साइन यू इंटू कॉस यू काय आला साइन 2u आला बरोबर. साइन 2u आला. हे काय झालं आपला जी ऑफ यू आला बघा जी ऑफ यू आला. आता जी डॅश ऑफ यू काढायचं आपल्याला इथं प्रिंट टाकण्यासाठी इथं मग जी ऑफ यू काय आला आपला 2 कॉस यू आला बघा. आता मग मी याच्यात टाकून घेतो बघा ही इक्वेशन आहे आपलं याच्यात मी व्हॅल्यू टाकतो. जी ऑफ यू काय आला आपला साइन 2u बघा मी खाली टाकतोय बघा जी ऑफ यू काय आला आपला साइन 2u आणि मध्ये मल्टिप्लाय केलं 2 इंटू 2 कॉस आता इथं काय कॉस स्क्वेअर कॉस 2u मायनस 1 आता कॉस 2u ची व्हॅल्यू काय आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर. इथं डबल अँगलचा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट तुम्हाला माहीत पाहिजे. इथं काय आला 1 मायनस 2 साइन स्क्वेअर यू मायनस 1. आता मी आता मध्ये मल्टिप्लाय करतो 2 ला बघा साइन स्क्वेअर 2u मायनस इथं काय होईल 1 मायनस 4 साइन स्क्वेअर यू बरोबर. हे झालं. आता इथं 2 इथं मायनस होईल -1 पुढं आला 1 मायनस 2 टू द 4 साइन स्क्वेअर इथं काय आला हे प्रूफ झालं आपलं साइन 2u इंटू 1 मायनस 4 साइन स्क्वेअर यू हे प्रूफ झालं. इथं काय आलं HP हे प्रूफ झालं. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा सेम इथं आता साइन इनव्हर्सचं u इज इक्वल टू साइन इनव्हर्स रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्रूफ दॅट डॅबास प्रूफ करायचं आपल्याला काय टॅन क्यूब यू आणायचं फक्त. आता बघा आता इथं ऑलरेडी साइन इनव्हर्स दिलेला आहे आता बरोबर. आता आपण काय करणार साइनची पॉवर यूकडे मल्टिप्लाय लिहिल्यानंतर साइन यू आपल्याला काय भेटणार एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर रूट आपल्याला हे भेटलं. आता बघा ही होमोजिनियस इक्वेशन याचं डिग्री काय 1 आली बरोबर ऑलरेडी याची डिग्री भेटली म्हणजे एन काय आला आपल्याला इथं 1 हे साइन यू काय आला एफ यू बरोबर. आता आपण नंतर जी ऑफ यूची व्हॅल्यू काढू मग त्याचा फॉर्म्युला काय एन इंटू एफ ऑफ यू अपॉन एफ डॅश ऑफ यू बरोबर हा फॉर्म्युला आहे. मग एनची व्हॅल्यू टाकली 1 एफ ऑफ यू टाकला साइन यू एफ डॅश ऑफ यू टाकला कॉस यू मग आपल्याला काय भेटलं साइन अपॉन कॉस टॅन यू हे आला जी ऑफ यू बघा. आता खाली जी डॅश ऑफ यू माहीत पाहिजे आपल्याला त्यासाठी मी इथं आता आपल्याला नेक्स्ट सोल्युशन फाइंड करायचं आहे. याचा फॉर्म्युला काय आहे इक्वेशनचा जी ऑफ यू इंटू जी डॅश ऑफ यू मायनस 1 हा फॉर्म्युला आहे. जी डॅश ऑफ यू म्हणजे काय सेक्स स्क्वेअर यू आणि मायनस हा 1 ॲज इट इज आणि हे ॲज इट इज टॅन यू. आता बघा सेक्स स्क्वेअर यू मायनस म्हणजे काय सेक्स स्क्वेअर मायनस 1 म्हणजे काय टॅन स्क्वेअर. आता टॅन इंटू टॅन स्क्वेअर हे काय आलं टॅन क्यूब यू झालं इक्वेशन प्रूफ. खूप सोपं आहे. आता फक्त जर तुम्ही बघायला गेले तिथं फक्त आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची असते. फक्त एक्सची पॉवर एकदा माहीत झाली का पुढे इक्वेशन सोपं आहे काढण्यासाठी आणि मल्टिप्लिकेशन आहे एवढंच आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.